राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. या उक्तीप्रमाणेच जांभ्या दगडांची खाण असणाऱ्या एका प्रदेशाची आज आपण सैर करणार आहोत. नमस्कार मंडळी, मी दर्शन आणि तुम्ही पाहताय तुमच्या हक्काचं चॅनल ट्रॅव्हलर दर्श. आज आपण आलोय पडेल, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग येथील ग्रामदैवत असलेल्या भावका देवीच्या भेटीला. आजूबाजूचा सुंदर परिसर आणि मंदिराची सुंदर बांधणी आपलं लक्ष वेधून घेतात. भिंतींना सिमेंटचा स्पर्श नसल्याने हे मंदिर अलीकडे बांधणी केलेल्या मंदिरांच्या तुलनेत खासे विशेष वाटत आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावरील खांबांचे बांधकाम सुद्धा वैशिष्ट्यपूर्णच आहे. या मंदिराच्या बांधकामाची शैली पाहता या प्रदेशातील हे मंदिर म्हणजे वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुनाच म्हणावा लागेल. या मंदिराची रचना आणि सुंदरता मनाला प्रचंड भावली. जांभ्या दगडावर केलेल्या कोरीव काम आणि नक्षीकामासोबतच सभामंडपामधील लाकडी छताचे बांधकामही खासे आकर्षक भासते. दरवाजा उघडून मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करता झालो. मंदिराची भव्यता आणि सुंदरता काही काळ न्याहाळत राहिलो. मंदिरात हवा खेळती राहावी म्हणून सर्व बाजूंनी केलेली रचना कमालीची प्रभावी आणि आकर्षक वाटली. भावका देवीची सुंदर मूर्ती नजरेस पडली. आशीर्वादासाठी देवतेसमोर नतमस्तक झालो. पडेल हे गाव विस्ताराने तसे मोठे गाव आहे. गावात आठवडी बाजार भरत असल्यामुळे गावोगावची लोक या बाजारामध्ये खरेदीसाठी आवर्जून हजेरी लावतात. गाभाऱ्याभोवती प्रदक्षिणा करताना मंदिराची भव्यता पाहताना अतिशय प्रसन्न वाटले. खरं सांगायचं तर जांभ्या दगडाने सुशोभित आणि उत्कृष्ट असे मंदिर वास्तुरचना मी इतक्या दिवसात प्रथमच पाहतोय. ही वास्तू पाहताना अगदी थक्क व्हायला होतंय. बहरलेल्या चाफ्याचा सुगंध मंदिर परिसरात आणि माझ्या मनातही दरवळत होता. अतिशय आल्हाददायक वातावरणात भावकादेवी मंदिराची सैर हा योग बऱ्याच दिवसांनी जुळून आला होता. चाफ्याच्या झाडाच्या मुळाशीच शिवकालीन विहिरीने माझं लक्ष वेधून घेतलं. तिची खोली आणि बांधणी पाहण्याचा मोह काही आवरेना. गाभारा धरून उभ्या असणाऱ्या उंच खांबांची रचना आणि कलाकुसर सुद्धा अगदी मनमोहक वाटली.
कवी सुधीर पडेलकर यांनी आई भावकादेवीची लिहिलेली आरती वाचताना हृदयातील सुरांचे संगीत आपसुकच ऐकू येत होते. सभामंडपातील बांधकामाची कलाकुसर निहाळत थोडा वेळ तिथेच थांबलो. बसण्यासाठी असलेल्या सुबक बैठक व्यवस्थेवर काही वेळ आराम केल्यावर खुणावत असलेल्या शिवकालीन विहिरीपाशी पोहोचलो. इथे असणारी ही विहीर शिवकालीन असल्याचे भासत होते. जुन्या धाटणीचा रहाट आणि चिंचोळ्या आकाराची पण खोल विहीर अतिशय सुंदर दिसत होती. या विहिरीचे पाणी अतिशय थंड आणि मन प्रसन्न करणारं असणार यात शंकाच नाही. या विहिरीची बांधणी पाहता ही विहीर नक्कीच शिवकाळातील असावी असे जाणवते. विहिरीच्या दोन्ही काठावर पाणी काढण्याची व्यवस्था केलेली दिसत होती. ही पुरातन वास्तू अतिशय उत्तम स्थितीत आहे आणि ग्रामस्थांनी तिची जपणूक केली आहे हे बघून अतिशय समाधान वाटले. मंदिर परिसर सुद्धा अतिशय प्रसन्न वाटणारा असाच आहे. बाजूलाच पिंपळ वृक्षाच्या मुळापाशी घुमटीच्या आकाराचा पुरातन वास्तू नजरेस पडतात. विचारण्यासाठी तिथे कोणीच उपलब्ध नसल्यामुळे या बाबतीत काही माहिती मिळू शकली नाही. हा विस्तीर्ण वृक्ष मंदिरावर सावली धरून आहे असेच क्षणभर वाटले. पडेल हे गाव विस्ताराने आणि क्षेत्रफळाने देवगड तालुक्यातील एक मोठे गाव आहे. निसर्गाने या गावावर मुक्त हस्ते उधळण केलेली आहे. आंबा आणि पावसाळी शेती हे या गावचे मुख्य व्यवसाय आहेत. या गावाला ऐतिहासिक अशा वाघोटन खाडीची सुद्धा एक किनार लाभलेली आहे. मंदिराच्या शेजारील दीपस्तंभाची बांधणी आधुनिक पद्धतीने जांभ्या दगडातूनच केलेली असल्याने अतिशय सुबक वाटते. देवी भावकाईच्या शेजारी असणाऱ्या श्रीदेव रवळनाथाला भेटण्याचा सुद्धा मोह काही आवरेना. पावले आपोआप मंदिराकडे वळली. श्रीदेव रवळनाथाचे मनोभावे दर्शन घेतले. मन प्रसन्न झाले.
मंदिरात ढोल पाहिले की आपसुकच कानात स्वर उमटतात. डोळ्यासमोर ढोल वादनाचे चित्र उभे राहते. असेच काहीसे जाणवले. रवळनाथाचे मंदिरसुद्धा प्रशस्त असेच आहे. श्रीदेव रवळनाथाला मनोभावे वंदन करून श्री भावकादेवीकडे अनेक आशीर्वाद मागून निघालो. तुम्ही सुद्धा वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या आई भावकादेवीच्या या मंदिराला अवश्य भेट द्या. तळ कोकणातील पडेलसारख्या गावांना भेट देण्याचा माझा अनुभव सुंदर आणि अप्रतिम असाच आहे. मुंबई गोवा महामार्गावरून तरळे या बाजारपेठेच्या गावातून तरळे विजयदुर्ग या महामार्गाने पडेल गावापर्यंत पोहोचता येतं. पडेल ही एक बाजारपेठ आहे. या बाजारपेठेतून खाली 2 किलोमीटर अंतरावर पडेल गावातच हे सुंदर मंदिर स्थित आहे. कोकण भ्रमंतीला एक सुंदर पर्याय म्हणून तुम्ही या सुंदर गावाकडे पाहू शकता. अतिशय उत्तम अनुभव घेण्यासाठी या ग्रामदेवतेला आणि गावाला अवश्य भेट द्या. पुन्हा भेटू पुढच्या ग्रामदेवतेसोबत. तोपर्यंत नमस्कार.